नमस्कार. ऑल इन वन फॉर VI2. I learn English, I learn English. So do you, so do you. We will hear and speak it, we will hear and speak it. Read and write too, read and write too. इंग्रजी पाठ क्रमांक 12वा. आय लर्न इंग्लिश, सो डू यू. आता मागील पाठात आपण नव्याने लाफ, क्राय इत्यादी शब्द शिकलो होतो. आता या पाठात शिकायचं आपल्याला आणखीन काही नवीन वाक्य. ओपन, OPEN, ओपन म्हणजे उघडणे. ओपन. शट, SHUT, शट म्हणजे बंद करणे. प्लीज ओपन द डोर म्हणजे दरवाजा उघड किंवा दरवाजा उघडा. प्लीज शट द डोर, दरवाजा बंद करा, दरवाजा बंद कर. कॅन यू ओपन दॅट डोर, तू तो दरवाजा उघडू शकतोस का. कॅन ही ओपन द डोर, तो दरवाजा उघडू शकतो का. ही समटाइम्स ओपन्स द डोर, तो कधी कधी दरवाजा उघडतो. शी शट्स द डोर ऑल द टाईम, ऑल द टाईम म्हणजे नेहमीच, ती नेहमीच दरवाजा बंद करते, नेहमीच दरवाजा बंद करते. डू यू ओपन द डोर. येस, आय ओपन द डोर. डू यू क्लोज द डोर. येस, आय क्लोज द डोर. डज शी क्लोज द डोर. सॉरी, क्लोज म्हणतो, शट. शट. डज शी शट द डोर. येस, शी शट्स द डोर. शी शट्स द डोर. आता गेट, GET, गेट. गेट म्हणजे मिळणे किंवा मिळवणे. GET, गेट. गेट म्हणजे मिळणे किंवा मिळवणे. स्पेलिंग व्यवस्थित लक्षात ठेवा. GET, गेट आहे. दुसरं गेट म्हणजे फाटक, त्याचं स्पेलिंग वेगळं आहे. फाटक, द्वार म्हणतात, GATE आहे. पण इथे GET, गेट, मिळणे किंवा मिळवणे अथवा आजारी पडणे म्हणजे आजार होणे, या अर्थाने वापरतात. गेट शब्द वापरतात. म्हणजे डू कसं म्हणायचं. कॅन यू गेट धिस बुक, हे पुस्तक तुला मिळतं का. किंवा कॅन यू गेट मी सम नंबर्स, तुम्हाला काही नंबर म्हणजे फोन नंबर वगैरे मिळून देऊ शकता का. कॅन यू गेट मी युअर ॲड्रेस, म्हणजे तुझा पत्ता मला मिळू शकतो का. कॅन आय गेट युअर ॲड्रेस, मला तुझा पत्ता मिळू शकतो का. कॅन आय गेट युअर ॲड्रेस, मला तुझा पत्ता मिळू शकतो का. आय गेट गुड मार्क्स इन इंग्लिश, मला इंग्रजीत चांगले मार्क्स मिळतात. मला इंग्रजीत चांगले मार्क्स मिळतात. आता गेट अप म्हणजे उठणे, म्हणजे बसलेलं असताना उठणे अथवा झोपेतून उठणे, झोपून उठणे, त्याला गेट अप म्हणजे GET आणि UP स्पेस UP, गेट अप. वेन डू यू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, तू सकाळी लवकर किती वाजता उठतोस किंवा उठतेस. आय गेट अप ॲट 6 o'clock अर्ली इन द मॉर्निंग, मी सकाळी 6 वाजता उठतो. आय गेट अप ॲट 6 o'clock अर्ली इन द मॉर्निंग, मी 6 वाजता सकाळी उठतो. अथवा वेन डज शी गेट अप, वेन डज शी गेट अप, शी गेट्स अप ॲट 5 o'clock, ती 5 वाजता उठते. शी गेट्स अप ॲट 5 o'clock. वेन डज युअर मदर, वेन डज युअर मदर कम टू यू, तुझी आई तुझ्याकडे कधी येते.
माय मदर कम्स टू मी ॲट 10 o'clock. माझी आई माझ्याकडे 10 वाजता येते. हे मागे होऊन गेले, पण मुद्दाम आता परत तुम्हाला विसर पडायला नको क वगैरे आणि त्याप्रमाणे मी वाक्य जाणीवपूर्वक घेतोय. हे तुम्ही घेतलं. कॅन यू गेट मी ते झालं. नंतर कॅच, CATCH, कॅच म्हणजे पकडणे. पकडणे म्हणजे घट्ट धरणे, पकडणे, घट्ट धरणे, धरणे, पकडणे. प्लीज कॅच धिस बॉल म्हणजे कृपया हा चेंडू धर. कॅच धिस बुक, हे हा चेंडू पकड. कॅन यू कॅच धिस नोटबुक, तू ही वही पकडू शकतेस का किंवा शकतोस का. डज शी कॅच द बॉल, ती बॉल चेंडू पकडते का. शी समटाइम्स कॅचेस द बॉल, शी समटाइम्स कॅचेस द बॉल. थ्रो, THROW, थ्रो म्हणजे फेकणे. कॅन यू थ्रो द बॉल टू मी, तू माझ्याकडे बॉल फेकू शकतोस का. THROW, थ्रो म्हणजे फेकणे. डज ही थ्रो बॉल अप, तो बॉल उंच फेकतो का. शी थ्रोज द बॉल डाऊन एव्हरी टाईम, ती प्रत्येक वेळी खाली चेंडू फेकते. ती प्रत्येक वेळी खाली चेंडू फेकते. डू यू प्ले बॉल अँड बॅट, डू यू प्ले बॉल अँड बॅट, चेंडू फळी म्हणजेच क्रिकेटचा खेळ तुम्ही खेळता का. चेंडू फळी किंवा क्रिकेटचा खेळ खेळता का. आय लाईक टू प्ले क्रिकेट, आय लाईक टू प्ले क्रिकेट, मला क्रिकेट खेळायला आवडतं. नंतर सिंग, SING, सिंग म्हणजे गाणे, गाणे. किशोर कुमार सिंग्स अ सॉन्ग म्हणजे किशोर कुमार गाणं गातो. लता मंगेशकर सिंग्स अ सॉन्ग, लता मंगेशकर गाणं गाते. अमिताभ बच्चन इज गुड ॲक्टर, अमिताभ बच्चन हा चांगला अभिनेता आहे. जया बच्चन इज ए गुड ॲक्ट्रेस, ॲक्टर ACTOR, ॲक्टर अभिनेता. ॲक्टरेस अभिनेत्री ACTRESS, लक्षात घ्या ACTRESS, ॲक्ट्रेस अभिनेता अभिनेत्री. आता किशोर कुमार गायक आहे, लता मंगेशकर गायिका आहे. पण इथे कसं अभिनेता अभिनेत्री, ॲक्टर ॲक्ट्रेस, तसं सिंगरचं काय होतं नाही. सिंगरचं फिमेल सिंगर म्हणजे फिमेल सिंगर. किशोर कुमार इज अ मेल सिंगर, MELE, मेल सिंगर. मेल म्हणजे पुल्लिंग, पुरुष, आणि फिमेल म्हणजे स्त्री, स्त्रीलिंग, फिमेल, FEMALE, फिमेल. लता मंगेशकर इज फिमेल सिंगर, तिथे सिंगरेस होत नाही, लक्षात ठेवायचं बरं का. ह्या गोष्टी ॲक्टर ॲक्टरेस, सिंगर, मेल सिंगर, फिमेल सिंगर. लता मंगेशकर इज प्लेबॅक सिंगर, प्लेबॅक म्हणजे पार्श्वगायिका, PLAY, बॅक BACK, प्लेबॅक. तसंच तुमचं उदित नारायण इज अ प्लेबॅक सिंगर, उदित नारायण हा पार्श्वगायक आहे. प्लेबॅक म्हणजे पार्श्व, आलं का लक्षात. हे तर या पद्धतीने हे असं होतं, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. व्हॉट डज लता मंगेशकर डू, व्हॉट डज लता मंगेशकर डू,
Lata Mangeshkar is playback singer. लता मंगेशकर काय करते? तर ती पार्श्वगायिका आहे. लता मंगेशकर इज ए प्लेबॅक सिंगर. आलं का लक्षात? वेन डू यू हॅव युअर मील? तू तुझं जेवण किंवा तुम्ही तुमचं जेवण कधी घेता? आय हॅव माय मील ॲट 8 PM. मी माझं जेवण 8 वाजता घेतो. वेन डू यू हॅव टी इन द मॉर्निंग? सकाळी चहा किती वाजता घेता? आय टेक माय टी ॲट 8 AM. मी सकाळी 8 वाजता चहा घेतो. वेन डज युअर मदर अँड फादर टेक टी इन द मॉर्निंग? आता हॅव वापरा किंवा टेक वापरा सारखंच. वेन डज युअर मदर अँड फादर टेक टी इन द मॉर्निंग? माय मदर अँड फादर take the take the tea at 6 o'clock. 6 o'clock in the morning. My mother and father take the tea at 6 o'clock in the morning. पण हे आता मदर अँड फादर टेक म्हटलंय, पण फक्त मदर किंवा फादर एकच असेल तर माय फादर टेक्स टी और माय फादर हॅज टी. My mother takes tea and my father has tea at 6 AM. असं आलं पाहिजे. टेक अथवा ड्रिंक. वेन डज युअर ब्रदर ड्रिंक टी? माय ब्रदर ड्रिंक्स टी at 10 AM. My brother drinks. When do your brothers take breakfast? My brothers take breakfast at 10 AM. Brothers take. My brother takes. हा फरक लक्षात आला पाहिजे तुमच्या. ते एकदम हे साधं आहे. हे सगळं तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ओके. आता मी पाडा नंबर म्हणजे 9चा पाडा घेणार. 9 1 जा 9, 9 2 जा 18, 9 3 जा 27, 9 4 जा 36, 9 5 जा 45, 9 6 जा 54, 9 7 जा 63, 9 8 जा 72, 9 9 जा 81, 9 10 जा 90, 9 11 जा 99, 9 12 जा 108. So here we end with this. म्हणजे आज पाडा क्रमांक 12 समाप्त होत आहे. I learn English, I learn English. So do you, so do you. We will hear and speak it, we will hear and speak it, read and write it too.